तर भीमाशंकर परिसरातही मुसळधार पाऊस कोसळतोय, त्यामुळे भीमा नदी दुथडी भरून वाहते। या पाणलोटामुळे चास आणि कडूसला जोडणारा पूल पाण्याखाली गेलाय, त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलाय। याबाबत माहिती देतात आमचे प्रतिनिधी रोहिदास घाटगे। भीमाशंकरच्या घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस सुरू आहे आणि याच पावसामुळे भीमा नदीचं पात्र हे दुथडी भरून वाहते। चासकमान धरणातून 17,000 क्युसेस पाणी हे भीमा नदी पात्रात सोडल्यानंतर भीमेचं हे पात्र दुथडी भरून वाहते। अगदी काठोकाठ पद्धतीने भीमा नदीला पूर आलेला आहे, त्यामुळे चासवरून कडूस असेल, सायगाव असेल, वाशिरे असेल या परिसरातील जाणाऱ्या गावांचा जो मार्ग आहे हा बंद झालेला आहे। सोमेश्वराचं मंदिर आहे, या मंदिरही कुठेतरी पाण्याखाली गेलेलं आहे। स्मशानभूमी असेल, हा सगळा परिसर भीमा नदीच्या काठचा पाण्याखाली आहे, त्यामुळे या परिसरातून प्रवास करत असताना नागरिकांनी धोकादायक पातळी ओलांडून पाण्यात जाऊ नये असं आवाहन करण्यात आलेलं आहे। पाण्याची पातळी ही वाढत आहे, त्यामुळे कुठेतरी धोका निर्माण झालेला आहे। पावसाची संततधार अजूनही या ठिकाणी सुरू आहे। रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, चासकमान, पुणे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।